तर चला आज आपण कटोरी ब्लाऊजची संपूर्ण ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर आजपर्यंत तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग कोणीही शिकवलेली नसणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप युजफुल होणार आहे। खूप सोप्या पद्धतीने यामध्ये तुम्हाला कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग दाखवलेली आहे। व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलात तर तुम्हाला पहिल्या प्रयत्नामध्येच कटोरी ब्लाऊज इझीमध्ये कट करून स्टिचही करता येणार आहे। कारण बघा तुमच्या सगळ्यांच्या खूप कमेंट होत्या की ताई कटोरी ब्लाऊजच घ्या म्हणून, पण मी हा लास्टला ठेवला होता कारण याच्यामध्ये कसं आहे बघा, तुम्हाला पहिला जर बेसिक ड्राफ्टिंग प्रॉपर जमलं तर तुम्हाला हा कटोरी ब्लाऊज करायला अजिबात अवघड वाटणार नव्हता। आणि म्हणूनच आपण याच्या अगोदर 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि 1 टक्स ब्लाऊज ही 3 ब्लाऊज घेतलेली आहेत की जेणेकरून यामध्ये तुमची एवढी प्रॅक्टिस झालेली असणार आहे की हा ब्लाऊज तुम्हाला कट करणं आणि स्टिच करणं अगदी इझी होणार आहे। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी या अगोदरचे आपले ते 3 ब्लाऊज बघितले नसतील किंवा तयार करून बघितले नसाल तर पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा। आणि आजचाही व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असाल तर थोडंसं तुम्हाला ड्राफ्टिंग आहे ते खूप सारं काही आहे असं वाटू शकतं किंवा खूप किचकट आहे असंही वाटू शकतं काही जणांना। पण जर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज हवा असेल आणि तुम्ही कोणत्याही साईजमध्ये कट करत असाल आणि ते तुम्हाला प्रॉपर यावं असं वाटत असेल तर ही मेथड फॉलो करणं खूप गरजेचं आहे। कारण फक्त 5 मिनिटात कटिंग केलं आणि ब्लाऊज आपण कट करून शिवला म्हणजे तो प्रॉपर कस्टमरला होईल असं नाही। प्रत्येक बॉडी मेजरमेंटनुसार काय काय चेंजेस करावे लागतात, कुठे कमी कुठे जास्त, कुठे टक्स कितीचा घ्यावा लागतो, कोणत्या साईजमध्ये आर्महोलवरती टक्स कितीचा घेतला गेला पाहिजे, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे, शेवटपर्यंत बघा आणि यातूनही जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा। तर या अगोदर आपण जसे मेजरमेंट्स घेतलेले आहेत ते तुम्हाला माहीतच आहे की मेजरमेंट्स कसे घ्यायचे असतात। फ्री बेसिक ब्लाऊज मास्टर क्लासचा दिवस पहिलाचा व्हिडिओ जो आहे त्यामध्ये तुम्हाला मेजरमेंट्स कसे घ्यायचे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। इथे मी तुम्हाला शो करून देते आपण आजचा ब्लाऊज आहे हा कोणत्या मेजरमेंट्समध्ये घेणार आहोत ते। तर इथे आपण घेणार आहोत शोल्डर 15, तयार शोल्डर 3 इंच घेणार आहोत, पूर्ण उंची 16 घेणार आहोत फ्रंट पार्टची, बॅक पार्टची उंची 14 आपल्याला चालणार आहे, 14 किंवा 14.5 आली तरीही चालणार आहे। ओके, त्यानंतर अप्पर छाती आहे 38, फुल घेर आहे छातीचा 39, कंबर घेर आहे 30, पुढील गळा घेणार आहोत 7 इंच, शोल्डर टू एपेक्स घेणार आहोत 11 इंच, एपेक्स टू एपेक्स घेणार आहोत 7.5 किंवा 8 इंचेस। दोन्हीपैकी काय घेणार आहोत हे तुम्हाला मी सूत्रानुसार डिटेलमध्ये सांगणार आहे कटिंगच्या वेळेला। त्यानंतर मागील गळा खोली असणार आहे, आपल्याला बॅक साईडचा बेल्ट घ्यायचा आहे 4.5 इंचांचा, तर त्याच्यानुसार आपण गळा कसा काढायचा हेही बघणार आहोत। त्यानंतर हात उंची आणि हात घेर ही मेजरमेंट्स आपल्याला 5, 8 आणि 11 वरचे घ्यायचे आहेत। आणि शोल्डर टू लोअर बस्ट आहे आपली 13.5 इंच। तर हे सर्व मेजरमेंट्स तुम्हाला मी ते दिलेलेच आहेत, त्याच्यानुसार आपण आता इथे ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर जे पण तुमचं शोल्डर असणार आहे ते आपल्याला या शोल्डर लाईनवरती घ्यायचं आहे। स्टार्टिंगला तर तुम्हाला एक इथे पहिला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच या बाजूला मार्जिन सोडून इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। याच्या आतमध्येच आपण आता याचं ड्राफ्टिंग करणार आहोत। वरच्या लाईनवरती शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे, शोल्डर आहे आपलं 15, तर 15च्या अर्ध येणार आहे आपलं 7.5 इंच। तर या पद्धतीने टेप दुमडायचा, जे पण अंतर येणार आहे ते आपलं असणार आहे शोल्डर, तर हे आलेलं आहे 7.5। तर या पद्धतीने मी इथे 7.5 वरती मार्क केलं, 1 इंच डाऊन यायचं आहे, साईज कोणतीही असो कंपल्सरी 1 इंच डाऊन यायचं आहे। आणि या बंद बाजूकडून आपल्याला 2.5 वरती मार्क करायचं आहे। हेही सर्व साईजमध्ये सेम असणार आहे, हे बेसिक आहे त्याच्यामुळे हे 2-3 मेजरमेंट्स मी घेऊन ठेवलेले आहेत। ओके, याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे काय, ही तिरकी लाईन देऊन घेतली, त्याच्यानंतर आपल्याला चेस्ट लाईन काढायची आहे। आता चेस्ट लाईनसाठी आपला फॉर्म्युला काय असणार आहे, तर छाती भागिले 6 अधिक 0.5 हे कसं घ्यायचं आहे यासाठीचा जे आपला चार्ट्स आहे ते तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे। तर बघा हा आहे आपला मुंडा खोलीसाठीचा चार्ट, तर ज्यामध्ये तुमची चेस्ट ज्यामध्ये येणार आहे त्याच्या पुढे जे सूत्र दिलेलं आहे ते तुम्हाला वापरायचं आहे। समजा तुमची चेस्ट साईज 28 ते 31.9 पर्यंत असेल तर तुम्हाला छाती भागिले 6 प्लस 0.75 किंवा 1 इंच करायचं आहे। ओके, त्याच्यानंतर हे तुमचं आर्महोल किती आहे त्याच्यानुसार हे प्लस होणार आहे। ओके, आर्महोल कमी असेल तर 0.75 प्लस केला तरी चालेल आणि आर्महोलचा राऊंड जास्त असेल तर 1 इंचपर्यंत तुम्ही घेऊ शकता प्लसमध्ये। त्यानंतर 32 ते 41.75 पर्यंत छातीचा असेल तुमची तर तुम्हाला यामधले हे सूत्र बघायचं आहे, छाती भागिले 6 अधिक 0.5 आणि 42 ते त्याच्यापेक्षा जास्त असेल छाती तर तुम्हाला छाती भागिले 6 घ्यायचं आहे। इथे आपली चेस्ट साईज यामध्ये येते बरोबर, तर आपण सूत्र काय घेणार आहोत, छाती भागिले 6 अधिक 0.5, तर आपली चेस्ट आहे 39, त्याला भागिले 6 केलं आणि अधिक करायचं आहे 0.5, तर उत्तर येणार आहे आपलं 7 इंच। ओके, तर हे 7 इंच आपल्याला कुठून घ्यायचं आहे, जिथे आपण
1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला मार्क करायचं आहे 7 वरती. ओके, तर या पद्धतीने मी 7 वरती एक मार्क करून घेतला आणि इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. तर बघा या पद्धतीने ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेतली. आता इथे आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे आणि शोल्डर मायनस करण्यासाठी तुम्हाला 3 मेजरमेंट्स आवश्यक आहेत. ती कोणती? तर तुमचा रेडी शोल्डर किती असायला पाहिजे, तुमचा गळा किती खोल आहे आणि तुमच्या गळ्याचा शेप कोणता आहे, याच्यानुसार आपण कोणता शोल्डर मायनस चार्ट बघायचं हे ठरणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला जे मी शोल्डर मायनस चार्ट दिलेले आहेत हे सर्व चार्ट्स तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये देऊन ठेवलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला बघायचं आहे. तर इथे आता आपण तयार शोल्डर ठेवणार आहोत 3 इंच, बरोबर. म्हणून मी हा शोल्डर मायनस चार्ट बघणार आहे. आणि हा शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा किंवा हे कसे तयार केलेले आहेत, तर बऱ्याचदा ताईंचे प्रश्न असतात आपल्या की ताई तुम्ही जे पहिले शोल्डर मायनस चार्ट दाखवलेले आहेत आणि हे जे आत्ता नवीन टाकलेले आहेत याच्यामधल्या फिगर्स वेगळ्या वेगळ्या आहेत, मग आम्ही पहिल्या वाईज घेऊ की याच्या वाईज घेऊ. तर मी त्या सगळ्यांना आता या व्हिडिओमध्येच सांगते की जेणेकरून सगळ्यांना डिटेलमध्ये कळेल की ते चार्ट आणि हे चार्ट सेमच आहेत. जसं की त्या चार्टप्रमाणे जर तुम्ही करायला गेलात तर तुम्हाला 2 स्टेप्स एक्स्ट्रा होतात. त्या कोणत्या कोणत्या? तर बघा, जर तुम्ही त्याच्यानुसार करायचं म्हणालात तर तुम्हाला मी एक एक्सप्लेन केलेलंच आहे, यातच तुम्हाला समजावून सांगते की या पद्धतीने आपण कसं घेणार आहोत. तर बघा, जर तुम्ही पहिले चार्ट वापरणार असाल तर तुम्हाला या पद्धतीने जावं लागेल, बरोबर. गळ्याचा शेप, गळा खोली, तयार शोल्डर, गळ्याचा शेप, गळा खोली आणि हे जे काही त्याच्या पुढे मेजरमेंट्स असणार आहेत ते घ्यायचे आहेत. त्यानुसार तुम्हाला एक आन्सर मिळणार आहे की आता तुमचा गळ्याचा शेप कोणता आहे आणि गळा खोली किती आहे, याच्यानुसार तुम्हाला जसा हा चार्ट बनवलेला आहे त्याच्यानुसार आता हे 6.5 इथे आपला गळा आहे, बरोबर. तर याच्यानुसार तुम्ही यामधून खाली येणार आणि गळ्याचा शेप कोणता आहे त्याच्यानुसार यातून पुढे जाणार, बरोबर. इथे तुम्हाला जे अंतर मिळणार आहे ते तुमचं असणार आहे हे उत्तर, बरोबर. आणि हे उत्तर मिळाल्यानंतर तुम्हाला फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2 या सूत्र म्हणजे हे सूत्र वापरून तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे, बरोबर. तर ही तुम्हाला टाकायची असते कुठून? बंद बाजूकडून इथून या बाजूने टाकायची असते आपल्या शोल्डरला. तर हेच आपण सोप्या पद्धतीने केलेलं आहे. ते कसं? तर बघा, हे सगळं तुम्हाला करण्याऐवजी आपण काय केलेलं आहे, जे तुम्ही इथे शोल्डर मायनस करणार आहात जे या चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं होतं तेच आपण डायरेक्ट भागिले 2 करून इथे लिहिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला पुन्हा यामध्ये पूर्ण शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2 हे करून सगळं करण्यापेक्षा फक्त जे तुमचं इथं व्हॅल्यू आहे ती फक्त तुम्हाला या बाजूकडून मायनस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इकडे प्रॉपर जे शोल्डर तुमचं तयार राहणार आहे ते तुम्हाला इकडे मिळणार आहे. ओके, यासाठीचा डिटेल व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे की हे जे चार्ट्स आहेत ते आपण कसे या पद्धतीने बनवलेले आहेत की तुम्हाला सोपं होऊन जावं, कशा पद्धतीने आपण कटिंग्स घेतो की जेणेकरून आपला वेळही वाचावा आणि प्रॉपर आपल्याला समजलं जावं लवकरात लवकर. तर यासाठी हे चार्ट्स अशा पद्धतीने घेतलेले आहेत. तर आय थिंक तुमच्या हे लक्षात आलं असेल, हे चार्ट्स आणि ते चार्ट्स वेगळे नाहीत, एकच आहेत. फक्त तुम्हाला हे मार्किंग करताना कुठून घ्यायचं आहे हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता या चार्टनुसार आपलं बघायचं आहे. आपलं रेडी शोल्डर 3 आहे, गळ्याचा शेप आपला फ्रंटचा गोल आहे आणि आपला गळा डीप आहे 7 इंच. तर याच्यानुसार आपल्याला 7 ते 8.9 यामध्ये आपला गळा येणार आहे. म्हणून इथून खाली आणि गोल गळा आणि पंचकोनी मटका गळा याच्यामधूनच आपल्याला पुढे जायचं आहे कारण गोल गळा आपला इथे आहे. तर इथून पुढे आलं तर आपल्याला काय मिळतं आहे तिथे 1.25. तर हे आपल्याला मायनस करायचं आहे. जिथे आपण बाही लावतो त्या बाजूने आपल्याला इकडे मायनस करायचं आहे. तर बघा, हे 1.25 हे मी ते मार्क करून घेतलं. ओके, आता हे मार्क केल्यानंतर इथून पाठीमागे आता किती राहिलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, इथे राहिलेलं आहे आपलं हे 6.25 इंच. क्लिअर? तर हे 6.25 इंच आपल्याला या चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे. तर हे इथं मी मार्क केलं आणि इथे आपल्याला स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आपण हा जो आहे हा फ्रंटचा भाग ड्रॉ करतोय, बॅक पार्ट आपण नंतर ड्रॉ करणार आहोत. ओके, तर मी इथं लिहूनही ठेवते की आपण चेस्ट लाईनवरती लुझिंग किती द्यायचं आहे. तर बघा, लुझिंग देत असताना बऱ्याच मैत्रिणींचं खूप कन्फ्युजन असतं की किती लुझिंग घेतलं गेलं पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेन की या मेथडनुसार 1.5 इंच लुझिंग फ्रंट पार्टमध्ये कंपल्सरी घेतात, पण आपण इथे कंपल्सरी 2 इंच लुझिंग घ्यायचं आहे. याच्यामुळे तुम्हाला ब्लाऊजमध्ये कुठेही टाईटपणा किंवा जो मुंड्यामध्ये आर्महोलला बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई ब्लाऊज छान बसला पण मुंड्यामध्ये थोडा टाईट होतोय. तर हा जर प्रॉब्लेम तुम्हाला ब्लाऊजमध्ये नको असेल तर तुम्ही फ्रंट पार्टमध्ये
लुझिंग ॲड करताना 2 इंच लुझिंग कंपल्सरी ॲड करायचं आहे. तर इथे आता आपली चेस्ट साईज किती आहे 39, याच्यामध्ये अधिक केलं 2 इंच तर होणार आहे आपलं 41 आणि 41ला भागिले 4 करायचं आहे. तर येणार आहे उत्तर आपलं 10.25. तर हे घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरती इथे. तर इथे टेप ठेवला आणि 10.25 जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे मार्किंग करून घेतलं. याच्यानंतर आता आपल्याला ते आर्महोलचंच मार्किंग करून घेऊया, मग टोटल इकडचा पार्ट घेऊया. तर आता इथे आर्महोलचं मार्किंग करत असताना हे जे इथे लाईन आपली क्रॉस झालेली आहे तिथे टेप ठेवायचा आहे आणि या पद्धतीने चेस्ट लाईनपर्यंत ठेवायचा. टेप दुमडायचा, याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. सेंटर पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला 0.25 मार्क करायचा आहे आणि इथे आपल्याला ही एक अशी तिरकी लाईन ड्रॉ करायची. ही लाईन एवढी ड्रॉ करायची की आपला समजा इथून जर शेप घेणार आहोत तो या लाईनमध्ये आपल्याला व्यवस्थित मर्ज करता आला पाहिजे. ओके, आणि क्रॉसमध्ये घ्यायचा आहे आपल्याला. क्रॉस मार्किंग चार्ट बघायचा आहे. तर यामध्ये बघा, जर आपली चेस्ट साईज 28 ते 31.75 मध्ये असेल तर पुढील भागामध्ये 0.5 आणि पाठीमागील भागामध्ये 0.75 जायचं आहे. 32 ते 39.75 पर्यंत तुमची चेस्ट साईज असेल तर पाठीमागील भागामध्ये 0.75 आणि पुढील भागामध्ये 0.75, पाठीमागील भागामध्ये 1 इंच. ओके, तर आपली चेस्ट साईज यामध्येच येते. तुमची चेस्ट साईज ज्यामध्ये येत असेल त्याच्यानुसार तुम्ही ही मार्किंग घ्यायचं आहे. तर आता आपण हा याचा फ्रंट भाग ड्राफ्ट करतोय, तर आपल्याला कसं बघावं लागेल यामध्ये, आणि चेस्ट साईज आहे आपली 39 त्यामुळे आडव्यामध्ये हा बघावा लागेल. तर हे येते 0.75. तर कोण्यातून इथून आपल्याला 0.75 मार्क करायचं आहे. तर मी इथे 2 वरती ठेवलं तर हे 0.75 आपलं येणार आहे इथे. तर या पद्धतीने मार्क करायचं आणि हा जो शेप पट्टी आहे आपली ती बघा इथे हा जो आलेला पॉईंट आणि ही चेस्ट लाईन यामध्ये व्यवस्थित अशी ठेवून पहिला सेट करायची आणि मग आपल्याला हे लाईन ड्रॉ करायची आहे. खूप सिंपल आहे, कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. या पद्धतीचे टूल्स मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हा आपला आर्महोलचा शेप देऊन झाला. आता आपल्याला काय बघायचं आहे तर टोटल उंची बघूयात. आणि उंची देण्यासाठी फ्रंट पार्टमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फ्रंट पार्टची उंची ही या वरच्या लाईनपासून कधीही ड्रॉ करायची नाही. कारण इथून ड्रॉ केली तर हे जे आपला फ्रंट पार्ट डीपमध्ये आहे बरोबर, तर हे एवढं मायनस होतं आणि त्याच्यामुळे आपली उंचीही कमी होऊन जाते. ओके, त्याच्यामुळे फ्रंट पार्टमध्ये नेहमी लक्षात ठेवा उंची मात्र या लाईनपासून ड्रॉ करायची नाही. तर ती कशी करायची, इथे आता आपल्याला तिरकी लाईन दिलेली आहे त्याच्यावरती पहिला टेप ठेवायचा. आपल्याला रेडी शोल्डर हवा आहे 3 इंच, तर 1 इंच प्लस करायचं. अर्धा इंच या बाजूला शिलाई आणि अर्धा इंच या बाजूला शिलाई. ओके, 1 इंच प्लस करून आपल्याला मार्किंग करायचं आहे 4 वरती. आता इथे तुम्हाला मी अजून एक सांगेन की जर तुम्हाला इथे या बाजूला गळ्याच्या बाजूला जर तुम्ही फक्त गोट घेणार असाल तर तुम्ही इथे अर्धा इंच प्लस करायची काही गरज नाही. इथे तुम्ही फक्त 0.25 प्लस केलं तरी चालेल. म्हणजे जेवढा आपण 1 इंच प्लस करतो त्याच्याऐवजी 0.75 प्लस करून घेतलं तरी चालणार आहे. तर अजून एका ताईंचा यामध्ये प्रश्न होता की जे तुम्ही 1 इंच प्लस करताय त्याच्याऐवजी आम्ही अर्धा इंच प्लस केलं तर चालेल का, तर चालणार आहे. फक्त काय होणार आहे तुम्हाला स्टिचिंग मार्जिन मात्र या बाजूला 0.5 इंच आणि या बाजूला 0.5 इंच एवढंच राहणार आहे. ओके, जर तुम्हाला त्यामध्ये मॅनेज होणार असेल तर तुम्ही तेवढ्यामध्येच शिवू शकता. पण कसं होतं बघा, काही वेळेला आपले ब्लाऊज वगैरे असे असतात की जे धागे सोडणारे असतात किंवा आपण कट करून ठेवतो आणि शिवण बऱ्याच दिवसांनी किंवा 1-2-3 दिवसानंतर केलं जातं, तोपर्यंत जे साईडचे धागे असतात ते उसत जातात आणि काही वेळेला जर तुम्ही फक्त 0.25 अंतर आतमध्ये ठेवलं असाल तर ते अगदी 1-2-4 धागे जरी उसले तर ते अगदी शिलाई बरोबर येतात आणि मग तिथे तुमचा ब्लाऊज फिनिशिंगला खूप प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे कंपल्सरी जी मेथड मी तुम्हाला शिकवते हीच फॉलो करा. भलेही नंतर तुम्हाला आतमधलं मार्जिन कट करावंसं वाटलं तर तुम्ही ते कट करून टाका, कारण नंतर आपण जेव्हा ओव्हरलॉक करतो बऱ्याच प्रोसेस असतात त्याच्यामध्ये पण आपल्याला आतमध्ये मार्जिन असणं गरजेचं असतं की जेणेकरून आपला ब्लाऊज फायनल लुकपर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी करायच्या असतात आणि त्या करत असताना तो जो आतमधला फॅब्रिक आहे तो प्रॉपर तिथं असायला पाहिजे. जर तो उसणारा असेल, धागे सोडणारा असेल तर मात्र मग खूप प्रॉब्लेम्स येतात. तर ते होऊ नये आणि पुढचे सगळे प्रॉब्लेम्स दूर राहावेत याच्यासाठी तुम्हाला अर्धा इंच कंपल्सरी घ्यायचंच आहे. जसं की मी तुम्हाला गळा फिनिशिंग करताना नंतर सांगते की आतमध्ये फक्त 0.25च ठेवा आणि बाकीचं आहे ते कट करून टाका. या बाजूला तुम्ही तो पर्याय वापरू शकता, इकडच्या बाजूचं 0.25 मायनस करू शकता, पण या बाजूला तुम्हाला 0.5च घ्यायचं आहे. क्लिअर? ओके, तर चला इथून मी आता काय करणार आहे 1 इंच प्लस करणार आहे. तर टोटल शोल्डर 3 इंच तयार हवा आहे मला, तर 1 इंच प्लस केलं तर मिळणार आहे मला 4 इंच. ओके, तर याचा सेंटर करून घ्यायचा. तर हा आला आपला इथे सेंटर. आता या सेंटर पॉईंटपासून आपल्याला सगळे मेजरमेंट्स टाकायचे आहेत. तर ते कोणते कोणते, तर एक तर आहे इथे मी टेप लावला, इथून पहिलं मेजरमेंट टाकायचं आहे आपल्याला फ्रंटच्या गळ्याचं. तर फ्रंटचा गळा आपला आहे किती 7 इंच, तर जेवढा आहे तेवढाच मार्किंग करायचं आहे. हा पार्ट तुम्ही पूर्ण लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाऊज असो, प्रिन्सेस कटमध्ये थोडंसं वेगळं आहे ड्राफ्टिंग याचं,
कटोरीमध्ये थोडं वेगळं आहे, त्याच्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. जे मी सांगत आहे ते तुम्ही जर काही दुसरं काही काम करत असाल तर ते थोडा वेळ बाजूला ठेवा आणि या इथे थोडंसं लक्ष देऊन बघा, कारण हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर चला इथून टोटल उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर त्याच्या अगोदर आपण घेतलं काय, फ्रंटचा गळा जेवढा आहे तेवढाच मार्क करायचा आहे. तर तुम्ही विचाराल की असं का, आपण दरवेळी कसं करता तुम्ही, म्हणजे ज्या अगोदरच्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून शिलाई मार्जिन घेत होतात बरोबर, पण यामध्ये तसं नाही करायचं आहे. का नाही करायचं हेही सांगणार आहे मी तुम्हाला. तर बघा, जेव्हा तुमचा इथे गळा अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे बरोबर, पण हा गळा फिनिशिंगसाठी तुम्हाला अर्धा इंच खालूनच मार्किंग घेणार आहे आपण बरोबर, त्याच्यामुळे तुमचा गळा तो ऑलरेडी 7 वरच तयार होणार आहे. तुम्ही यामध्ये अजून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जर ॲड केलात तर तुमचा तो गळा 7.5 वरती तयार होईल, त्यामुळे तो गळा तुमचा खाली येऊ शकतो. ओके, म्हणून तुम्हाला गळ्यामध्ये काही मार्जिन ॲड करायचं नाही. वरती शिलाईमध्ये गेलं तरी खालून फिनिशिंगमध्ये ते अर्धा इंच येणार आहे, त्याच्यामुळे गळा तुमचा प्रॉपर 7 वरतीच तयार होणार आहे. क्लिअर. आता नेक्स्ट पॉईंट, याच्यानंतर आपल्याला शोल्डर टू ॲपेक्सचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर टू ॲपेक्स आहे आपलं 11 इंच. तर 11 इंचमध्ये तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. इथे अर्धा इंच ॲड का करायचं, कारण इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, पण इथून काय आपण खाली जाणार नाही आहोत बरोबर, त्याच्यामुळे हे जर तुम्ही अर्धा इंच ॲड केलं नाहीत तर तुमचं हे जे ॲपेक्स पॉईंटचं अंतर आहे ते अर्धा इंचानी वर येईल, म्हणजे ते 10.5 वरती येईल बरोबर. म्हणून आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग करायचं आहे. आणि आता बऱ्याचदा कसं होतं की शोल्डर टू ॲपेक्स हे अंतर बऱ्याच ताईंना काढता येत नाही किंवा बॉडीवरून मेजरमेंट घेताना एक्झॅक्टली कळत नाही, कारण कस्टमर असेल तर आपलं स्वतःचं आपण घेऊ शकतो प्रॉपर, पण कस्टमर कसं होतं की काही वेळेला मेजरमेंट्स घ्यायला देत नाहीत किंवा ते ज्या ड्रेसअपमध्ये आलेले असतात की जेणेकरून आपल्याला ते प्रॉपर मेजरमेंट घेताच येत नाही. तर अशा वेळेला तुम्हाला मी एक सूत्र देणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही शोल्डर टू ॲपेक्स अंतर आणि ॲपेक्स टू ॲपेक्सचं अंतर कसं काढायचं हे करू शकता आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट येणार आहे. पण ही सूत्र आहेत ही मी तुम्हाला देते ही कशासाठी, अगदीच तुम्हाला मेजरमेंट्स घेणंच शक्य नाही आहे, घेताच आलेले नाही आहेत, तर प्रयत्न काय करायचा आहे तुम्हाला, बॉडीवरूनच प्रॉपर मेजरमेंट घ्यायचे आहेत कस्टमरचे, कारण बॉडीवरून जे मेजरमेंट घेणार आहात त्याच्यानुसार जे फिटिंग येणार आहे ते लाजवाब असणार आहे. क्लिअर. तर एक सूत्र सांगते तुम्हाला, जर तुम्हाला शोल्डर टू ॲपेक्स मार्किंग करणं घेणं जमलं नसेल, किंवा अजून एक पॉईंट काय होतो सांगू तुम्हाला, की जेव्हा कस्टमर आपल्याकडे मेजरमेंटसाठी येतं त्यावेळेला गाऊन घातलेले असतात किंवा ड्रेस घातलेले असतात आणि इनरवेअरसुद्धा काही वेळेला म्हणजे प्रॉपर नसतात, आणि त्याच्यामुळे कसं होतं की शोल्डर टू ॲपेक्स मार्किंग किंवा ॲपेक्स टू ॲपेक्सचं मार्किंग प्रॉपर मिळतच नाही आपल्याला, कितीही म्हटलं आपण तरी. तर अशा वेळेला तुम्ही हे सूत्र वापरू शकता. तर हे सूत्र काय आहे, शोल्डर टू ॲपेक्स हे सूत्र काढण्यासाठी, म्हणजे हे अंतर काढण्यासाठी छाती भागिले 4 करायचं आणि त्याच्यामध्ये प्लस करायचं 1 इंच. तर जे येणार आहे ते असणार आहे तुमचं शोल्डर टू ॲपेक्सचं अंतर. ओके, तर आता इथं माझी चेस्ट साईज 39 होती, त्याला मी काय केलं, भागिले 4 केलं आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलं, तर माझं अंतर आलेलं आहे 10.75 आणि बॉडीवरून घेतलं तेव्हा किती आलेलं आहे 11 इंच, म्हणजे 0.25चा फरक इकडे तिकडे चालू शकतो. क्लिअर. तर या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. आता मी बॉडीवरून जे आलेलं आहे तेच घेणार आहे. ओके, तर 11 आलेलं आहे आपलं, 11मध्ये अर्धा इंच प्लस करून मी 11.5 वरती मार्क करणार. तुम्हाला जर नसेल घेता आलं तर या सूत्राचा जरूर वापर करा. सूत्र काय आहे आपलं, छाती भागिले 4 प्लस 1 इंच. हे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आत्ताच, की जेणेकरून विसरणार नाही यात. ओके, तर हे झालं आपलं शोल्डर टू ॲपेक्सचं मार्किंग. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण किती इंच प्लस केले, अर्धा इंच. ओके, यानंतर शोल्डर टू लोअर बस्टचं मार्किंग घ्यायचं आहे. शोल्डर टू लोअर बस्ट किती आहे आपलं, 13.5. 13.5मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. ओके, तर 13.5मध्ये 1 इंच प्लस केलं तर येणार आहे आपलं 14.5. तर इथे तुम्ही म्हणाल 1 इंच प्लस का करायचं, तर 1 इंच प्लस करण्याने आपण कटोरीचा पोर्शन तयार करतोय बरोबर. यामध्ये आपण कटोरी वाढवणार नाही आहोत, जे आपण पुन्हा 1 इंच 1.5 इंच खाली 1 इंच या बाजूला 1 इंच या बाजूला 1 इंच अशा पद्धतीने जी कटोरी वाढवून घेतो आपण पुन्हा, त्या पद्धतीने या मेथडमध्ये कटोरी वाढवली जात नाही. जो काही पफ वगैरे क्रिएट होणार आहे तो यामध्येच आपल्याला होणार आहे. त्याच्यामुळे शोल्डर टू लोअर बस्टच्या मार्किंगमध्ये आपल्याला टोटल 1 इंच प्लस करायचं आहे. तुमचं जे पण आलेलं असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग घ्या. माझं आलेलं आहे 13.5, मी 1 इंच प्लस केलं 14.5 आलं. आणि आता टोटल उंची आहे आपली फ्रंटची 16 इंच. तर मी 16मध्ये टोटल उंचीमध्ये तुम्हाला तुमची जी पण असेल त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं आहे. इथे आता माझी 16 इंच आहे, तर मी 1.5 इंच प्लस केले तर आपल्याला मिळणार आहेत 17 आणि 17.5 येणार आहे. तर हे मी 17.5 वरती मार्क करून घेतलं. ओके, तर या पद्धतीने हे सगळे आपल्याला पॉईंट्स मिळाले. तर हे पॉईंट्स मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की तुमचं कसे कसे आपण घेतलेले आहेत. तर इथे आपण पहिल्यांदा शोल्डरचा सेंटर पॉईंट काढून घेतला. जेवढं तुम्हाला शोल्डर, आता इथे तुमचं समजा 2.5 इंच शोल्डर असेल तयार, तर तुम्हाला 3च घ्यायचं आहे या बाजूने. ओके, मी ते 4 घेतले कारण मला 3 इंच हवा आहे. तुम्हाला 2.5 इंच हवा असेल तर 3च घ्या. तर 3 घेतलात तर तुमचा सेंटर पॉईंट येणार आहे इथे.
ओके, मग इथून तुम्हाला मार्किंग टाकायचं आहे. म्हणजे काय काय चेंजेस होतात तेही बघा. तुम्ही जसं शोल्डर चेंज कराल त्याच्यानुसार सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बदलत जातात. ओके, तर याच्यानंतर आता हे माझं शोल्डरचं मार्किंग आलेलं आहे. इथून खाली मी पहिलं तर गळ्याचं मार्किंग केलं. गळ्याच्या मार्किंगमध्ये काहीही प्लस केलं नाही, जेवढं आलेलं आहे तेवढंच घेतलं. त्यानंतर शोल्डर टू एपेक्समध्ये मी अर्धा इंच प्लस करून मार्किंग केलं. 11 होतं, 11.5 वरती मार्किंग केलं. शोल्डर टू लोअर बस्टच्या मार्किंगमध्ये 1 इंच प्लस केलं, कारण हा आपला कटोरी भाग आहे म्हणून. प्रिन्सेस कट किंवा वन टक्स ब्लाऊज असेल तर आपण अर्धा इंच प्लस करतो. ओके, तर या पद्धतीने मार्क केलं. तर इथे किती आलेलं आहे आपलं 13.5 मध्ये 1 इंच प्लस केलं 14.5. याच्यानंतर टोटल उंचीमध्ये आपण 1.5 इंच प्लस केलं. तर इथे किती आहे आपलं 16 मध्ये 1.5 इंच प्लस केलं तर आलेलं आहे 17.5. रेग्युलर आपण उंचीमध्ये किती प्लस करतो 1 इंच, म्हणजे आला असतं किती आपलं 17. रेग्युलरपेक्षा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा प्लस केलेलं आहे. ओके, कारण कटोरी ब्लाऊजमध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे. जे वरच्या बाजूनी बऱ्याचदा म्हणतात ना उंची आमची कमी होते फ्रंट पार्टमध्ये वगैरे, तर तो प्रॉब्लेम होऊ नये यासाठी ऑलरेडी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा प्लसमध्ये घेतलेला आहे. तर आता या लाईन्स आपण ड्रॉ करून घेऊया. तर ही आहे आपली कंबर घेरावरची लाईन. ही आहे आपली एपेक्स लोअर बस्ट. त्यानंतर ही आहे आपली शोल्डर टू एपेक्स लाईन. आणि ही आहे आपली गळ्याची लाईन, गळ्याच्या उंचीची लाईन. ओके, तर ह्या सर्व लाईन्स आपण ड्रॉ करून घेतल्या. आता आपण तर बघा इथे आता आपल्याला जेवढी गळ्याची रुंदी मिळालेली आहे, जेवढं तुमचं मार्किंग आलेलं आहे, ओके, तुम्हाला शोल्डर तयार हवा आहे त्याच्यानुसार इथं आपलं मार्किंग आलेलं आहे 4 इंचाचं. तर इकडे जे अंतर राहिलेलं आहे ते तुम्हाला गळा रुंदी मिळालेली आहे तुमच्या साईजनुसार. ओके, तर हे बघायचं पहिला किती आलेलं आहे. तर हे आलेलं आहे इथे 2.25 इंच. पहिला तर हे 2.25 इंच जसं आलेलं आहे तसं तुम्हाला इथे मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला खालून गळा रुंदी ब्रॉड हवी असेल तर तुम्ही या बाजूनी 0.25 किंवा 0.5 एवढं बाहेर जाऊ शकता. डिपेंड तुमच्यावर आहे तुम्हाला गळा ब्रॉड किती घालायला आवडतो. ओके, तर इथे मी जाणार आहे 0.5. तर बघा या पद्धतीने मी इथे 0.5 एक्स्ट्रा मार्क केलं बाहेरच्या बाजूला. आणि वरचं मात्र जिथे आहे तिथंच राहील मार्किंग. ही लाईन तिरकी आली तरीही चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर या पद्धतीने मार्क केलं. आणि इथे आपल्याला यामध्ये आता गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे आपला गळा गोल आहे म्हणून मी या पद्धतीने हा शेप देऊन घेते. तर यानंतर आता आपण गळा आपला क्लिअर झाला. याच्यानंतर शोल्डर टू एपेक्स बघितलं. आता एपेक्स टू एपेक्स कसं काढायचं. तर तुम्हाला जर एपेक्स टू एपेक्स अंतर माहीत नसेल, कस्टमरचं कसं घ्यायचं किंवा घेतलेलं आहे पण ते कन्फ्युजन आहे की किती असेल बाबा, तर याच्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे. तर ते कोणतं, छाती भागिले 10. ओके, तर इथं आपली चेस्ट साईज आहे 39, याला भागिले केले 10 तर उत्तर येणार आहे 3.9. आणि आपलं बॉडीवरून आपण मेजरमेंट घेतलेलं ते किती होतं 7.5. तर 7.5 याला भागिले केले 2 तर उत्तर येणार आहे आपलं 3.75. म्हणजे एक सुताचा फरक येणार आहे फक्त, जवळपास आपलं सेम आलेलं आहे अंतर. क्लिअर. म्हणजे जर तुम्हाला बॉडीवरून मेजरमेंट घेणं शक्य नसेल तर तुम्ही या सूत्राचा वापर करू शकता. परफेक्टच येतं. एक सूत किंवा 2 लाईनचा वगैरे फरक पडतो. पण जर तुम्हाला अगदीच काहीच माहीत नाही आहे की एक्झॅक्टली बाबा किती असेल तर तुम्ही सूत्र वापरायचं आहे. कारण जर तुम्ही 40 चेस्ट साईजमध्ये एपेक्स टू एपेक्स अंतर हे 3.5 टाकलं किंवा 3.25 टाकलं तर मग खूपच डिफरन्स पडेल ना अंदाजे काहीतरी करायचं म्हटलं तर त्याच्याऐवजी तुम्ही हे सूत्र वापरू शकता. आता समजा आपली चेस्ट साईज 40 असती तर आपलं अंतर किती आलं असतं 4 इंच. क्लिअर. जर तुमची चेस्ट साईज 32 असती तर तुमचं अंतर किती आलं असतं 3.2. तर या पद्धतीने तुम्हाला हे अंतर काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 सूत्र पण मिळालेली आहे. जर तुम्हाला शोल्डर टू एपेक्स पॉईंटचं सूत्र आणि एपेक्स टू एपेक्स पॉईंट काढायचं सूत्र, दोनही सूत्र तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा, खूप महत्त्वाचे आहेत. तर आता या बाजूने आपण 3.9 आलेलं आहे आपलं, त्याच्यामुळे मी इथे 3.9 वरती मार्क केलं. ओके, बघा या पद्धतीने. आता हे जेवढं मार्किंग आलेलं आहे त्याच्या आपल्याला कंबर घेरावरच्या लाईनवरती अर्धा इंच मायनस करून मार्क करायचं आहे. ओके, तर हे आलेलं आहे आपलं 3.9 बरोबर. याच्यातलं अर्धा इंच मायनस करायचं आहे आपल्याला. तर काय करायचं, या पद्धतीने इथे टेप ठेवला आणि अर्धा इंच आपण बॅकला आलो. तर हे अर्धा इंच मायनस केलं. तर अर्धा इंच मायनस केल्यानंतर एपेक्स पॉईंटपासून ही लाईन आपल्याला खाली ड्रॉ करायची आहे. यानंतर आपल्याला इथे कंबर घेरावरती हे आहे आपलं 3.9. ओके, आणि 3.9 पासून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे. त्याच्यामुळे हे आपलं येणार आहे इथे येईल हे. ओके, त्याच्यामुळे ही लाईन नाही तुम्ही पकडायची आहे, ही लाईन पकडायची आहे. क्लिअर. तर ही लाईन आपण
कॅन्सल करतोय. तर अर्धा इंच मायनस, जेवढं इथं आपलं अंतर आलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करून कंबर घेरावरचं मार्किंग करायचं आहे. यानंतर तुम्हाला चेस्ट साईजनुसार जो तुमचा टक्स येणार आहे तो तुम्हाला इथे मार्क करायचा आहे. तर टक्स किती असणार आहे, तर बघा टक्ससाठी तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चेस्ट साईजनुसार कोणता टक्स घ्यायचा आहे हे अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. कमरेवरचा टक्स किती असणार आहे, आर्महोलवरचा टक्स किती असणार आहे आणि सेंटर डाट किती असणार आहे. आता हा सेंटर डाट म्हणजे थोडंसं छोटं दिसत असेल पण क्लिअर लिहिलेलं आहे मी. ओके, तर हे सुद्धा जरा लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. या चार्टमध्ये इन्क्लूड करा, म्हणजे परत पुन्हा वेगळे वेगळे चार्ट्स लिहायला नकोत, कारण हा मेन चार्ट आहे, याच्यामध्येच मी हा सेंटर डाट पण ॲड केलेला आहे. हा चार्ट तुम्हाला या अगोदर पण मी दिलेला आहे. ओके, तर आता हा सेंटर डाट म्हणजे कुठला, जो आपला एपेक्स पॉईंटवरचा जो असणार आहे ना तो आपला सेंटर डाट असणार आहे. ओके, हा इथला जो हुकाई पट्टीकडचा असतो तो. आणि आता इथला कमरेवरचा टक्स किती असणार आहे, तर आपली चेस्ट साईज आहे 36 ते 36 ते 44 मध्ये आपली चेस्ट साईज येते. तुमची चेस्ट साईज यामध्ये कुठल्या याच्यामध्ये येते ते बघायचं आहे आणि त्याच्या पुढचा तुम्हाला टक्स कमरेवरचा असो किंवा आर्महोलवरचा असो किंवा सेंटर डाट असो तो बघायचा आहे. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लवकर. तर बघा आता इथे आपली चेस्ट साईज 36 ते 39.75 मध्ये येते. इथे आपला कमरेवरचा टक्स असणार आहे 3 इंच, आर्महोलवरचा टक्स असणार आहे 1.5 इंच आणि सेंटर डाट असणार आहे 1.25 इंचांचा 1.25. ओके, तर यानुसार आपण आता इथे टक्स घेऊयात. तर आता कमरेवरचा टक्स आपला 3 इंचांचा आहे, तर या पद्धतीने मी इथे 3 इंचांवरती एक डॉट पॉईंट देऊन घेतला. इथून आपल्याला एपेक्स पॉईंटपासून ही लाईन आपल्याला अशी तिरकी ड्रॉ करायची आहे. यानंतर आता आपल्याला कंबर घेराचं मार्किंग बघायचं. कंबर घेरा आहे आपला 30 इंच, बरोबर. याच्यामध्ये आपण काय केलं, चौथा भाग आपल्याला घ्यायचा असतो, याला भागिले केले 4, तर उत्तर येणार आहे आपलं 7.5. ओके, आणि हा आपला टक्स आहे, याच्यामध्ये ॲड करावा लागेल म्हणून याच्यामध्ये प्लस केलं 3 इंचांचा टक्स. तुमचा 2.5 असेल तर 2.5 प्लस करा. टोटल किती आले 10.5. तर हे 10.5 आपल्याला या बंद बाजूकडून जिथे 10.5 येणार आहे तिथे आपल्याला एक मार्क करायचा आहे. टक्स मायनस झाल्यानंतर हे अंतर बरोबर आपल्याला 7.5 इंच मिळणार आहे आणि याच्या बाहेर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर ही लाईन थोडीशी पुढेपर्यंत घेतली. तर हे फिटिंगच्या पॉईंट बरोबर आणि एक्स्ट्रा मार्जिनचे पॉईंट आहेत ते एक्स्ट्रा मार्जिनच्या पॉईंट बरोबर आपण जोडून घेतले. तर इथंपर्यंत आपला हा भाग क्लिअर झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला टक्स आहे तो कसा प्रॉपर शेपमध्ये मार्क करायचा आहे हे बघा, कारण हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच आपल्या मैत्रिणींना खूप कन्फ्युजन आहेत की ताई हा जो शेप तुम्ही देता तो आमचा प्रॉपर येत नाही, तर त्याच्यासाठी काय, तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी डिटेल बघा, न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला हा शेप देणं सुद्धा खूप सोपं होणार आहे. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला खरंच म्हणजे याच्यापेक्षा सोपं अजून काही असूच शकत नाही. ओके, तर चला, ही जी आपली फिटिंगकडची लाईन आहे त्या लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर या पद्धतीने टेप ठेवला आणि याचा सेंटर पॉईंट काढून घेतला. त्यानंतर पुन्हा याच लाईनचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. तर हा इथे येईल. यानंतर ह्या वरच्या जी लाईन आहे तिचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. खालून जी लाईन आलेली आहे म्हणजे कमरेकडच्या बाजूने जो पहिला पॉईंट आपल्याला मिळालेला आहे तिथून बाहेर आपल्याला अर्धा इंच जायचं आहे. ओके, आणि इथे अजून एक पॉईंट मी क्लिअर करते की जर तुमची चेस्ट साईज 44च्या पुढे असेल, म्हणजे 44, 45, 46, 48, 49, 50, तर तुम्हाला हा जो आपला सेंटरचा पॉईंट आहे इथून पण अर्धा इंचच बाहेर जायचं आहे. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण पुन्हा हा होत नाही घेणं किंवा पुन्हा तुमच्या सुद्धा लक्षातून जाऊ शकतो. तर जर हेवी चेस्ट साईज असेल तर तुम्हाला जो आपला सेकंड सेंटर पॉईंट आलेला आहे जो खालच्या बाजूने घेतो तिथे तुम्हाला, जर तुमची चेस्ट साईज म्हणजे एखाद्या कस्टमरचं तुम्ही ब्लाऊज कट करताय आणि त्यांची चेस्ट साईज जर 44च्या पुढची असेल तर तुम्हाला या पॉईंटपासून पण अर्धा इंच बाहेर जायचं आहे. इथे आता आपल्याला जायचं आहे 0.25 आणि इथे मात्र जे आहे तेच राहणार आहे. ओके, तर आता इथे मार्किंग करताना या पद्धतीने करायचं. इथे स्ट्रेटमध्ये जाईल, त्यानंतर इथून तिरकं आणि इथून पण आपल्याला यामध्ये तिरकं. तर आता इथला जो हा पार्ट आहे तो आपण थोडासा कर्वमध्ये घ्यायचा आहे. तर बघा, पट्टी या पद्धतीने सेट करायची आणि इथे आपल्याला हा असा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, आणि हा सुद्धा इथे कुठेही आपल्याला कोना आला नाही पाहिजे, याच्यासाठी बघा हे या पद्धतीने सेट करायचं पट्टीला आणि इथून हा असा शेप ड्रॉ करायचा. तर बघा, हा सुद्धा आपला प्रॉपर कर्व शेप आता इथे आलेला आहे, कुठेही कोना तुम्हाला मिळणार नाही. क्लिअर. तर आता या बाजूला जेवढी ही लाईन आलेली आहे तेवढीच आपल्याला या शेपवरची लाईन बघायची आहे, कारण जेव्हा टक्स जोडणार आहोत त्यावेळेला तो मॅच पण झाला पाहिजे. तर आता ही लाईन आलेली आहे 6 इंच, तर याच इथून आपल्याला ही लाईन बघायची आहे. तर बघा, हे जेवढं आलेलं आहे तेवढं इथे मार्क केलं, म्हणजे आता जेवढा आपला इकडचा पोर्शन आपण इथे टक्स घेऊ त्यावेळेला कुठेही
आपले हे अंतर कमी होणार नाही. आता हे जे खाली उरलेलं आहे तर हे इथे किती उरलेलं आहे बघायचं. तर इथे उरलेलं आहे 1.5 इंच. तर जेवढं इथं उरलेलं आहे तेवढंच तुम्हाला या बाजूला मार्क करायचं आहे. इथे तुमची चेस्ट साईज कमी असेल तर तुमचं इथे कमी होईल अंतर. जर चेस्ट साईज जशी वाढत जाते तसं इथलं अंतर आहे ते वाढत जातं आणि चेस्ट साईज कमी असेल त्याच्यानुसार हे अंतर कमी कमी होत जातं. ओके, इथे आता 1.5 इंच आलेलं आहे. जर तुमचा अर्धा इंच आला असेल तर तुम्ही इथं जेवढं आलेलं आहे तेवढंच इथे मार्क करायचं आहे, तेवढंच इथे मार्क करायचं आहे. तर इथे पण मी 1.5 इंच मार्क करून घेते आणि त्याच्या दुप्पट तुम्हाला इथे मार्क करायचं आहे. तर इथे किती येणार आहे, 1.5 आणि 1.5 1.5 इंच. तर या बाजूने 1.5 वरती मी एक मार्क देऊन घेतला. तर हे कंपल्सरी जेवढं तुम्हाला दाखवलेलं आहे तेवढं कंपल्सरी तुम्हाला मार्किंग करायचंच आहे. इकडे तुम्हाला वाटेल की इथे खूप कमी होईल की काय, तर होणार नाही, कारण आपलं उंचीमध्ये तसंही आपण भरपूर उंची घेतलेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हे प्रॉपर मायनस केलं नाही तर मग तुम्हाला इथे साईड पार्टला चुन्या येणं किंवा साईड पार्टमध्ये रिंकल्स निर्माण होणं हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला जसं दाखवत आहे त्या पद्धतीने जरूर मायनस करा, तुमचा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. तर हे या पद्धतीने मार्क केलं. त्यानंतर इकडचं आहे ते या पद्धतीने मार्किंग घेतलं आणि इथे आहे ते आपल्याला बघा या पद्धतीने ही पट्टी आहे ही इथे लावली या बाजूला व्यवस्थित आणि मग जशी लाईन येते इकडे तशी आपल्याला ड्रॉ करायची आहे. तर बघा ही मी या पद्धतीने ठेवली आणि इकडे ही लाईन. आता हा पॉईंट आहे ना तो मी थोड्या वेगळ्या पेननी घेते, कारण इथे आपल्याला हा नवीन आर्महोल ड्रॉ करायचा आहे आणि तो तुम्हाला वेगळ्या पेननी दाखवला तर तो पटकन लक्षात राहील. ओके, तर हे मार्क करून घेतलं. आता हा जो पोर्शन आहे तो आपला सगळा मायनस होणार आहे. ओके, तो मी लाईन्स देऊन घेते. तर बघा मी इथे ह्या लाईन्स ज्या देऊन घेतलेल्या आहेत तो पोर्शन आपला पूर्ण मायनस होणार आहे. हा सुद्धा पोर्शन आपला मायनसच होणार आहे. ओके, तर आता आपल्याला आर्महोलवरचा टक्स कसा घ्यायचा आहे ते बघूयात आपण. आर्महोलवरती आपला टक्स कितीचा आहे, तर तुम्हाला साधं सिंपल सोपं लक्षात ठेवायची ट्रिक सांगते. जेवढा तुमचा कमरेवरचा टक्स असणार आहे त्याच्या अर्धा तुम्हाला इकडे आर्महोलवरती घ्यायचा आहे. तर तो असणार आहे आपला इथे 3 घेतला आहे आपण, तर इथला 1.5 इंचांचा असणार आहे. तर टेपवरती 1.5 इंच जिथं आलेलं आहे ते या चेस्ट लाईनवरती ठेवायचं आणि पुढे पुढे आपल्याला टेप सरकवायचा आहे. आता हा आपला या आर्महोलच्या शेपवरती जिथे टच होतोय तिथे एक मार्क देऊन घेतला. आता 1.5 इंचांचा या पद्धतीने आपल्याला टेप फोल्ड करायचा. 1.5च्या अर्धा येणार आहे ते आपल्याला बरोबर इथे ठेवायचं आणि त्याच्या वरच्या बाजूला एक पॉईंट देऊन घ्यायचा. ओके, हा पॉईंट देऊन घेतल्यानंतर आपल्याला इथे ही लाईन ॲपेक्स पॉईंट बरोबर मार्क करायची आहे. यानंतर अर्धा इंच खालून इथे तुम्हाला एक बघा या पद्धतीने एक लाईन काढून घ्या की यावरतीच आपल्याला 1.5 इंच जिथे येणार आहे तिथे तुम्हाला मार्क करायचा आहे. का, तर आपला जो हा टक्स आहे तो प्रॉपर 1.5 इंचांचा आला पाहिजे. जर तुम्ही यावरती 1.5 इंचांचा टक्स मार्क केला तर आर्महोलवरती, तर तुमचा जेव्हा तुम्ही शिलाई मार्जिन घ्याल शिलाईचं हे अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, तर त्यानंतर तुमचा बघितला तर तो टक्स तुमचा 1 इंचांचा होणार आहे. क्लिअर, म्हणून आपल्याला अर्धा इंच खालून टक्स मार्किंग करायचं असतं. क्लिअर होत आहेत का बघा गोष्टी. जसं सांगत आहे तसं करत जा म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे. तर आता हे जे अर्धा इंच खालून मार्क केलेलं आहे तिथून 1.5 इंच कुठे येतात बघायचं. तर या लाईनवरती आपल्याला 1.5 इंच मिळत आहेत इथे. तर या पॉईंटमधून जाणारी आणि ॲपेक्स पॉईंटमध्ये येणारी थोडीशी पुढेपर्यंत लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, कारण या लाईन बरोबर ही लाईन मॅच करायची आहे. जशी या लाईन बरोबर ही लाईन आपण मॅच केली. तर आता इथे बघा हा टक्स आपला इथून बघितलं तर हा आलेला आहे 6.5. तर हे 6.5 या लाईनवरती कुठे येत आहेत, तर ह्या इथे येत आहेत बरोबर, म्हणून हे इथे मार्क करून घेतलं. आता हा आपला टक्स पूर्ण मायनस होणार आहे. इथेही मी लाईन्स. आता पहिल्यांदा आपण काय करूया, इथला नवीन आर्महोल आपल्याला ड्रॉ करावा लागेल, कारण हे जेव्हा मायनस होईल त्यावेळेला आर्महोल पण आपल्याला प्रॉपर मिळायला पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी काय आहे, हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आणि ही जी आपण मगाशी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला पट्टी या लाईनला अशी ठेवायची आणि पुढे 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 यायचं आहे. आता हा पॉईंट तुम्हाला जिथे मिळणार आहे तिथं तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. क्लिअर, तर या पद्धतीने तुम्हाला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि याच्यामध्ये आता आपल्याला इथे या पद्धतीने. आता इथे सुद्धा बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की इथे ताई किती घ्यायचं एक्झॅक्टली अंतर. तर जसं तुम्ही इथे 0.75 घेतलं होतात फ्रंटमध्ये आपलं क्रॉस मार्किंग, सेम इथून सुद्धा तुम्ही 0.75 मार्क करू शकता की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको की एक्झॅक्टली बाबा हा शेप कुठून गेलेला असला पाहिजे आपला. तर हे 0.75 मार्क करा आणि मग आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हे असणार आहे आपलं नवीन आर्महोल. आता हे जे काही आहे हे आपलं मायनस होणार आहे. तर या मी लाईन्स देऊन घेते.
तर बघा हे जे मायनस होणार आहे त्याच्या मी लाईन्स या ड्रॉ करून घेतल्या, म्हणजे हा पार्ट इकडचा, त्यानंतर हा आणि हा सुद्धा आपला मायनस होणार आहे. ओके, तर हे आपलं बेसिक प्रिन्सेस कटचं जे मार्किंग असणार आहे ते आपलं इथे क्लिअर झालेलं आहे. ओके, याच्यानंतर आता आपल्याला यामध्येच कटोरी ब्लाऊजचा शेप द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा ते बघून घेऊयात. इथे आता आपल्याला शोल्डर टू एपेक्स जे मार्किंग आपलं आलं होतं तिथून एपेक्स टू लोअर बस्टचं जे मार्किंग आलेलं आहे ते तुम्हाला बघायचं आहे किती आहे. तर हे आलेलं आहे आपलं 3 इंच. ओके, जे पण तुमचं इथं आलेलं असणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, एपेक्स पॉईंटपासून ही जी साईड फिटिंगची लाईन आहे या बाजूवरती तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे जेवढं आलेलं आहे तेवढं तुम्हाला इथे मार्क करून घ्यायचं. तर हे किती 3 इंच आलं होतं आपलं. तर मी इथे 3 वरती एक डॉट पॉईंट देऊन घेतला. त्याच्यानंतर इथं पुढे बघायचं आहे तुम्हाला किती अंतर शिल्लक राहिलेलं आहे तुमच्या फिटिंगच्या लाईनपर्यंत. तर हे राहिलेलं आहे आपलं 3.5 इंच. तर हेच अंतर आपल्याला शोल्डर टू लोअर बस्टची आपण लाईन टाकली होती त्याच लाईनवरती आपल्याला मार्क करायचं आहे. तर हे किती 3.5 वरती मी एक पॉईंट इथे देऊन घेतला. ओके, तर हे आलेलं आहे आपले इथे. यामध्ये आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. तर बघा ही या पद्धतीने आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची इथंपर्यंत. आणि आता गळ्याकडच्या बाजूने आपल्याला 1 इंच बघा या पद्धतीने टेप ठेवायचा या आपल्या लाईनवरती आणि ही पुढे पुढे आणायची आहे आपल्याला. आता ही या कर्व शेपवरती म्हणजे गळ्याचा शेप आपण दिलेला आहे त्याच्यावरती कुठे टच होते बघायचं, तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. तर ही 1 इंचावरती आपल्याला इथे टच झालेली आहे. आता यातून जाणारी आणि जेवढं आपण इथे मार्क केलं, आता इथे किती आलं होतं आपलं 3 इंच बरोबर. तर सेम आपल्याला तेवढंच या लाईनवरती पण मार्क करायचं आहे. पण हे आपण कधी करणार आहोत, पहिल्यांदा आपल्याला हा टक्स मायनस करायचा आहे आणि नंतर इथलं मार्किंग आपल्याला घ्यायचं आहे आणि मग कटोरीचा शेप आपल्याला द्यायचा आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे सर्व मार्किंग आहे हे पहिला कट करून घेऊया आणि मग कटोरीचा शेप आपण देऊयात. तर चला हे आपण कट करून घेऊया. बघा यामध्ये आता इथे जेवढं आपलं अंतर आलेलं आहे हे 1 वरती ठेवलं तर आपलं इथं आलेलं आहे 1.5 इंच. तर सेम आपल्याला या बाजूला पण 1.5 इंचांवरती एक मार्क देऊन घ्यायचा आहे आणि ही लाईन आपल्याला स्ट्रेटमध्ये ड्रॉ करून घ्यायची, कारण आपला गळा डीप आहे त्यामुळे आपल्याला ही लाईन स्ट्रेटमध्ये ड्रॉ करून घ्यावीच लागेल. तर हे वरचं सुद्धा आपलं हे मायनस होणार आहे. तर हे पण आपण कट करून घेऊयात. आणि यामध्ये अजून एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे तुमची ही आपली आहे चेस्ट लाईन बरोबर. या चेस्ट लाईनवरच्या वरती 0.5 इंचांवरती एक पॉईंट तुम्हाला देऊन घ्यायचा आहे. तर हा 0.5 इंचांवर डॉट देऊन घेतला. इथे तुम्हाला अशी पट्टी ठेवायची आहे. आता जर तुमच्या हा गळ्याची लाईन या पट्टीच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरून 0.25 मायनस करायचे आहेत. आणि जर तुमची ही लाईन खाली जात नसेल तर तुम्हाला काहीही मायनस करायचं नाही आहे. इव्हन तुमची याच लाईनवरती म्हणजे हे जे 0.5 इंचाचा पॉईंट वर घेतलेला आहे या लाईनवरती जर येत असेल तरीसुद्धा तुम्हाला वरून 0.25 मायनस करायचेच आहेत. क्लिअर. जर ते केलं नाही तर मात्र मग तुमचा इथे गळ्याला ब्लाऊज लूज पडू शकतो. म्हणजे बऱ्याचदा ताईंच्या एका कमेंट आल्या होत्या की ताई मी बरोबर घेतलेलं आहे सगळं पण तरीसुद्धा माझा गळा लूज पडतोय. तर असं होऊच शकणार नाही. तुमचं नक्कीच या इथल्या पोर्शनमध्ये काहीतरी मार्किंगमध्ये चुकत असणार आहे जेणेकरून तुमचं हे जे वरून 0.25 आहे ते मायनस करणं राहत असणार आहे. तर हे जरा क्लिअर चेक करा, जरूर तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, तर हे वरचं मायनस झालं. गळा पण आपला खाली जात नाही त्यामुळे यामध्ये आपण काही कट करणार नाही आहोत. यानंतर आता आपण हा टक्स मायनस करून घेऊया. हा टक्स मायनस करताना ही जी लाईन आहे या लाईनवरती पहिल्यांदा आपल्याला घडी घालून घ्यायची, म्हणजे फोल्ड करायला व्यवस्थित आणि अगदी प्रॉपर आपल्याला हे जमतं. तर या पद्धतीने फोल्ड केलं आणि बरोबर या लाईनवरती इथे सेट करायचं. तर बघा सेट केल्यानंतर या पद्धतीने आपला हा पोर्शन तयार होईल. क्लिअर. आता आपल्याला जेवढं इथे अंतर आलं होतं तेवढंच या बाजूला वरती मार्क करायचं आहे. तर इथे खाली आपलं आलं होतं 3 इंच, तर सेम वरच्या बाजूला आपल्याला इथे 3 वरती मार्क करायचं. ओके, आता इथे 3 वरती मार्क केल्यानंतर आपल्याला यातून 1 मधून जाणारी आणि इकडे पुढे या लाईनमध्ये कुठे जाते हे पण बघायचं आहे आपल्याला आणि एक लाईन ड्रॉ करायची. आणि अजून एक तुम्हाला बघायचं आहे की हे जे आपलं मार्किंग आलेलं आहे इथून हा जो कोण्यातला पोर्शन आहे इथून साधारण तुमचं हे अंतर 2.5 इंच असायला पाहिजे. हे बघा इथे जर टेप ठेवला तर तुमचं हे अंतर आहे हे या पद्धतीने 2.5 इंच जे येणार आहे तेवढं मार्क करा, किंवा 2 इंच
तुम्हाला म्हणजे एका ताईंचा प्रश्न होता की ताई या इथून जेव्हा बाकी सगळा ब्लाऊज परफेक्ट होतोय, फक्त कोण्यामधून ब्लाऊज बाहीला खेचला जातोय, तर तो तसा खेचला जातो, तर तसा होऊ नये याच्यासाठी काय करायचं आहे, या इथून तुम्हाला, तर बघा इथून कोण्यातून तुम्हाला 2.5 इंच अंतर कंपल्सरी असलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही इथे मार्क करा. ओके, हे जे कोना आहे आपला, जे मार्किंग आपलं या नवीन आर्महोल जे ड्रॉ केलेलं आहे तिथून जे हे आहे याचा टेप तिरका ठेवा, जे क्रॉस आपलं जे कर्व शेप आलेला आहे तिथूनच, आणि तिथून खाली 2.5 जिथं येत आहे, साईज तुमची कोणतीही असो, या पद्धतीने मार्क करून बघा. आता हे जे मार्किंग आहे हे आपलं खालून आलेलं 3चं मार्किंग इथे आहे बरोबर, आणि हे थोडंसं 2.5चं मार्किंग वरून येतं इथे, तर काही प्रॉब्लेम नाही, जे येतं आहे त्याच्यावरती तुम्हाला मार्क करायचं आहे. पण इथून कमीत कमी तुम्हाला वरून 2.5 इंच कंपल्सरी अंतर ठेवायचंच आहे, की जेणेकरून तुमचा इथे शेप प्रॉपर येईल. तर इथे या पद्धतीने ठेवल्यानंतर यातून जाणारी अशी तुम्हाला लाईन एक ड्रॉ करायची आहे. ओके, इथेपर्यंत लाईन ड्रॉ झाली. यानंतर म्हणजे ही लाईन तुमची याच्या खाली नाही आली पाहिजे. ओके, म्हणजे समजा तुम्ही हे अंतर जे टाकलेत ना त्याच्या वर गेली तर चालेल, पण ही लाईन आहे ही या लाईनच्या खाली नाही आली पाहिजे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर आता हा शेप देऊन झाल्यानंतर हा शेप आपल्याला असा कर्वमध्ये प्रॉपर घ्यायचा आहे. याच्यासाठी आपल्याला कर्व शेप पट्टीचा वापर करायचा आहे. आता ही शेप पट्टी आहे ही आपल्याला या पद्धतीने इथे अशी सेट करायची, की इथे आपला प्रॉपर कर्व शेप आला पाहिजे, कुठे इथे असा कोना वगैरे तयार नाही झाला पाहिजे. ओके, तर बघा या पद्धतीने, किंवा तुम्ही इथूनच जर असा हा शेप पट्टी लावून घेतला तरीसुद्धा चालणार आहे, जेणेकरून हा असा आपला कर्व शेप प्रॉपर तयार होणार आहे. ओके, तर बघा या पद्धतीने मी इथे ही पट्टी ठेवली या इथे, आणि इथून हा शेप आहे तो आपण जो ग्रीन पेपरचा दिसतोय तो तुम्ही बघायचा आहे. जर तुम्ही या पद्धतीने घेतला तर हा अगदी तुमचा प्रॉपर कर्व शेप येणार आहे, आणि इथे पण तुम्हाला कुठे कोना वगैरे तयार होणार नाही. तर या पद्धतीने आपला हा कटोरीचा शेप प्रॉपर रेडी झालेला आहे. आणि आता इथे सेंटरवरती आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे, 1.25 इंचांचा बरोबर. तर 1.25 इंच आपल्याला, बघा मी पहिला तर हा शेप पुढेपर्यंत ड्रॉ करून घेते. आता 1.25 इंच आहे बरोबर, तर हे 1.25 इंच या पद्धतीने मी टेप दुमडला, तर आपल्याला जेवढं येणार आहे ते एक या बाजूला घेतलं आणि तेवढंच पुन्हा या बाजूला घेतलं, तर हे आपला 1.25 इंचांचा टक्स होईल. हा टक्ससुद्धा आपल्याला याच्यामध्येच घ्यायचा आहे इथंपर्यंत. हे हा आपला कटोरीचा इथला कटिंग झालं. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर क्रॉसपट्टी तुम्हाला खालून किती इंच तयार हवी आहे, तर इथे आता हे क्रॉस गेल्यामुळे आपल्याला हे याबरोबर नाही घेता येणार आहे बरोबर. तर आता खालून आपल्याला समजा 2.5-3 इंचाची आपल्याला क्रॉसपट्टी तयार हवी आहे, 2.5 इंचांची, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करून खालच्या बाजूने आपल्याला 3 वरती मार्क करायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी इथे 3 वरती एक डॉट पॉईंट देऊन घेतला. आता इथे आपली तिरकी लाईन आहे त्याच्यामुळे 2-3 ठिकाणी आपल्याला हे मार्क देऊन घ्यायचे आहेत. इथे पण या पद्धतीने. तर ही लाईन आपण आता इथे ड्रॉ करून घेऊया. तर या पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी होईल तयार. ओके, आता वरती इथून किती यायचं आहे, क्रॉसपट्टीला शेप पण असतो बरोबर. तर हा शेप आपल्याला कितीवर द्यायचा आहे, तर साधारण तुम्ही 0.75 किंवा 1 इंच किंवा 1.25 इंचपर्यंत तुम्ही ह्या बाजूचा शेप देऊ शकता. इथे मी वरती घेणार आहे 1 इंच. तर या पद्धतीने मी इथे 1 वरती मार्क केलं, आणि या पद्धतीने कर्व शेप पट्टी आपल्याला सेट करायची. आणि हा शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा. तर इथून आपली ही क्रॉसपट्टी तयार होईल, आणि हा आपला असणार आहे कटोरीचा पोर्शन. तर हे आपण कट करून घेऊया. आणि अजून एक इथे 0.25 इतकं ना अंतर तुम्हाला अजून कट करायचं आहे, जर तुम्ही कटोरी ब्लाऊज कट करून घेताय तर. तर या पद्धतीने इथे 2 सूत आणि या बाजूला 2 सूत असं मी इथे अंतर मार्क केलं, आणि इथून या पद्धतीने मार्क करायचं आहे, तिरकी लाईन देऊन घ्यायची.
तर हे 0.25 इतकं मायनस होईल. तर हे आपण आता कट करून घेऊया. इथलाही पोर्शन आपण हा कट करून घेऊया, जेणेकरून आपला आर्महोल प्रॉपर शेपमध्ये येईल. तर ही असणार आहे आपली, पहिला तर ही लाईन आपण इकडची आणि करूया. आता अजून एक मेन म्हणजे हा पार्ट तुम्हाला तुमच्या उंचीच्या मार्किंग बरोबर पण चेक करून बघायचा आहे. तर तो पहिला आपण बघूया आणि मग आपण हे कट करूया. तर हा आहे आपला बॅक पार्ट, जो आपण फ्री बेसिक ब्लाऊज मास्टर क्लास डे 2च्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण ड्राफ्टिंग याची बघितलेली आहे. आणि हा आपण याचा ब्लाऊजसुद्धा शिवून बघितलेला आहे. अगदी परफेक्ट फिटिंग आपलं झालेलं आहे. जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. हा 1 टक्स ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे. हाच पार्ट आपण 4 टक्स ब्लाऊजच्या बॅक पार्टसाठी सुद्धा वापरलेला आहे. त्याच्यामुळे याची ड्राफ्टिंग तुम्हाला प्रॉपर माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर या पद्धतीने हा ड्राफ्ट कसा करायचा बघून घ्या. याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे. आणि हा आहे आपला याचा फ्रंट पार्ट. तर हा फ्रंट पार्ट आपल्याला इथे या पद्धतीने ठेवून बघायचा आहे. तर इथे बघितलात तर आपल्याला हा इथे थोडासा कमी पडतोय, तर बरोबर. आणि पण इथे आपल्याला उंचीमध्ये सुद्धा आपल्याला काय होता इथे, तर हा सुद्धा टोटल उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच कमीच पडत होता. तर या पद्धतीने जर तुम्ही बघितला तेव्हा पावणे 15 आलेला आहे. आपल्याला टोटल उंची 14 तयार हवी असेल तर 15 तरी उंची हवी आहे, बरोबर. म्हणजे हा पार्ट तुम्ही 1.5 इंचांनी खाली जास्त घेतलात की तुमचा हा प्रिन्सेस कटोरीचा जो पार्ट आहे तो अगदी प्रॉपर तयार होणार आहे. जर मी तुम्हाला हा वरती ठेवून दाखवते म्हणजे तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल. हे बघा, बरोबर 1.5 इंचाचा डिफरन्स आहे आणि हा बरोबर याच्यात 1.5 इंच आपल्याला कमी मिळालं होतं, पण ब्लाऊज परफेक्ट झालेला आहे आपल्याला. तर याच्यानुसार तुम्ही याचंच ड्राफ्टिंग घेऊन हा पार्टसुद्धा प्रिन्सेस कटचा कटोरीचा तयार करू शकता. तर हे आता आपण कट करून घेऊया. क्रॉस पट्टी आणि हा कटोरीचा पोर्शन. तर हे इथंच पिनअप करून ठेवायचं आहे. आणि इथे तुम्हाला सांगते तर याच पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला इथे 0.25 एवढं खालच्या बाजूनी फक्त दाखवते. इथे जो आपण हा टक्स घेतला आहे ना, याच्यातच 0.25 खाली यायचं आहे, म्हणजे 2 लाईन. ओके, हे बघितलात. हे थोडंसं जवळून बघा म्हणजे तुमच्या अगदी एक्झॅक्टली क्लिअर होईल. तर हे जे आहे हे 0.25 एवढं इकडे घेतलं आणि हा पॉईंट आहे तो आपल्याला काय करायचा आहे, याच्यावरती इथे आणायचा आहे. ओके, आणि हा जसा येत आहे तसाच आपल्याला इथे सेट करायचा आहे. तर ही लाईन आपल्याला हलवायची नाही आहे या बाजूची कुठलीही. ओके, फक्त काय करायचं आहे, या बाजूला इथे थोडंसं पुढे घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जेव्हा इथे पुढे घ्याल त्यावेळेला हे एवढंसं अंतर तुम्हाला इथे डिस्टन्स मिळणार आहे. ओके, पण काय होणार आहे, याच्यामुळे तुमचा हा जो कर्व शेप आहे तो असा प्रॉपर, आता जर तो असा इथे असता तर हा बरोबर या बाजूला बाहेर गेला होता, बरोबर. पण जेव्हा तुम्ही या बाजूने असा घ्याल त्यावेळेला हा पोर्शन पण या बाजूने इकडे होणार आहे आणि हा असा प्रॉपर आपल्याला हा शेप मिळणार आहे. त्यामुळे हे इथं तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं आहे. आणि आता हे जे आलेलं आहे एक्स्ट्राचं, तर ते आपल्याला मायनस करायचं आहे. तर ते मायनस करण्यासाठी काय करायचं, या पद्धतीने ही शेपपट्टी आपल्याला इथे ठेवायची आहे आणि हा शेप थोडासा या पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हा तुमचा जो एक्स्ट्राचा पोर्शन आलेला आहे तो फक्त इथे तुम्हाला एवढाच मायनस करायचा आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे फिक्स करून ठेवायचं आहे इथेच. तर बघा, हे चिकट टेप किंवा स्टेपलर असेल तर त्याने काय करायचं, हे या इथे तुम्हाला फिक्स करून ठेवायचं आहे की जेणेकरून हे आपला पोर्शन इथून हलू नये. ओके, तर हा आपला पॅटर्नचा साईड पार्टचा पोर्शन तयार झालेला आहे. आता इथे मी जिथे तुम्हाला प्लस दाखवत आहे या इथे तुम्हाला मार्जिन शिलाईचं ॲड करायचं आहे. इथे पण क्रॉसपट्टी खाली आपली लागणार आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे. आणि हा आपला कटोरीचा पोर्शन आहे. तर कटोरीच्या पार्टला सुद्धा तुम्हाला या इथे हा कट केला
तर हा इथे पण तुम्हाला फिक्स करून ठेवायचा आहे. ओके, आणि यालाही तुम्हाला फिक्स करून ठेवायचा. आता हा जो पार्ट आहे याच्यामध्ये पण तुम्हाला या बाजूला शिलाईचं मार्जिन अर्धा इंच ॲड करायचं आहे. या बाजूला हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. आणि खालच्या बाजूला हुकाय जे आपली क्रॉस पट्टी लागणार आहे त्याच्यासाठी इथे पण तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे. या इथे पण पार्ट जोडला जाणार आहे, त्याच्यामुळे इथे पण तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ॲड करून मार्किंग घ्यायचं आहे. म्हणजे याच्या सगळ्याच बाजूंना तुम्हाला मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपलं हे कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग झालेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये स्टिचिंगचा पार्ट बघायचा असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा, जेणेकरून मी लवकरात लवकर तुमच्यासाठी याचा डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या जर आणि इथे पण तुम्हाला ना बघा या पद्धतीने इथे पण तुम्हाला 0.25 जेवढं आपण इथे मायनस केलं होतं तेवढंच तुम्हाला इथे पण मायनस करायचं आहे. तर हा जो पार्ट आहे तो आपला इथे येईल असा. ओके, हा पुढे आल्यानंतर इथे सुद्धा थोडासा गॅप निर्माण होईल आपला, बरोबर, हा जो दिसतोय तो. तर तो सुद्धा आपल्याला या पद्धतीने कर्व करून घ्यायचा आहे. ओके, तर हे आपले पार्ट तयार झालेले आहेत. हे आता याच्यावरती आपण लिहून ठेवूया. आणि हे सगळं लिहून ठेवलं. आता आपण याचा फ्रंट आर्म होल पण मोजून ठेवूया. 10 इंच शिलाई मार्जिन, यानंतर इथून बरोबर आर्म होल आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे. तर हा एक्झॅक्टली आपला 9 इंच आलेला आहे. आणि हे टोटल राऊंडमध्ये 10.5 इंच आपला हा फ्रंटचा पूर्ण घेर आलेला आहे. तर हे पण आपण इथे लिहून ठेवूया. फ्रंट आर्म होल 10.5. तर हे सर्व मेजरमेंट्स यावरती लिहून ठेवले. कटोरीचा हा पोर्शन आपला रेडी झालेला आहे. चेस्ट साईज आपली 39 यासाठीचा हा आपला पॅटर्न आहे. आणि यासाठी आपल्याला तुम्हाला दाखवते की एक फॉर्म्युला की यामध्ये आपली कटोरी कितीची तयार होणार आहे. ओके, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अंदाज येईल. तर कटोरीचा फॉर्म्युला काय आहे? चेस्ट भागिले 6 वजा 0.5 हा आहे आपला कटोरी काढण्याचा फॉर्म्युला. ओके, तर यानुसार आपली कटोरी कितीची यायला पाहिजे बघूयात आपण कितीची यायला पाहिजे. तर चेस्ट आहे आपली 39, त्याला भागिले केले 6 तर आणि मायनस केले 0.5 तर उत्तर येणार आहे आपलं 6 इंच, बरोबर. तर हे यामध्ये आपली या चेस्ट साईजनुसार आपल्याला कटोरी मिळायला पाहिजे आपल्याला 6ची. तर ही 6ची कटोरी तयार होतीये का? कारण कटोरी बघितल्यानंतर तुमचं खूप सारं कन्फ्युजन असणार आहे. तर हे यामध्ये तुमचं क्लिअर होणार आहे. तर बघा इकडे सगळीकडे आपल्याला शिलाई मार्जिन्स ॲडच करायचे आहेत. त्याच्यामुळे हा जो पार्ट आहे तो आपला रेडी पार्ट आहे. ओके, तर आता इथून मी तुम्हाला टेप लावून दाखवते. हा आपला इथून बघितला तर हे आपलं बरोबर आहे 4 इंचांचं, बरोबर. तर हा पार्ट आहे आपला 4 इंचांचा. क्लिअर. आता या बाजूचा बघितला 4 पासून पुढे आपण हा लावूया तर हे बरोबर आपलं किती येते 6 वरती. म्हणजे ही कटोरी आपली एक्झॅक्टली आपल्याला ज्या मेजरमेंटमध्ये हवी होती ती मिळालेली आहे. ओके, कपड्यावरती मार्किंग करताना मात्र सगळ्या बाजूंनी तुम्हाला ॲड करायचं आहे मार्जिन 0.5 आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर जितक्या जास्त कमेंट येतील त्याच्यावर आपण याच्या स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया. तर या व्हिडिओसाठी मी 100 लाईक्सचा टार्गेट ठेवते. जर तुमच्या 100 लाईक्स या व्हिडिओमध्ये आल्या तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे याच ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे. क्लिअर. तर चला लवकरात लवकर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला का हेही मला सांगा. आणि ही जी आपली क्रॉसपट्टी आहे तर ही क्रॉसपट्टी एवढी आपली मायनसच होणार होती, बरोबर. तर ही आपल्याला या पद्धतीने इथे सेट करायची आहे. तर बघा ही इथे सेट केल्यानंतर ही अशी होईल. तर आता इथे कमरेकडचा घेर पण तुम्हाला मोजून बघायचा आहे. या पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवायची आणि कमरेवरती आपल्याला 7.5 इंच बरोबर हवी होती, बरोबर. तर हे 7.5 फिटिंग आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे प्रॉपर आलेलं आहे. तर आता हे आलेलं आहे म्हटल्यानंतर आपण काय करायचं आहे इथेच हे या पद्धतीने सेट करायचं. म्हणजे याच्यावरती आपण आता इथे फिक्स करून ठेवूया हे. तर हे या पद्धतीने खालची लाईन सेट करा. तर हे बघा हे इथून बघितलं तर हे आपलं 7.5 कुठे येते पहिला चेक करायचं. जिथं येते तिथं व्यवस्थित सेट झाल्यानंतर मग आपल्याला या पार्टला इथे चिकट टेप
लावून ठेवायची आहे. ओके, तर या पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी पण तयार झालेली आहे. आता याच्यावरती पण आपल्याला मार्जिन कुठे कुठे द्यायचं आहे ते बघून घ्या. या बाजूला इकडे आपल्याला हुकाई पट्टीच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे आणि ही पट्टी आपली वरती क्रॉस पट्टीशी लागणार आहे साईड पार्ट बरोबरच्या, तर तिथे पण आपल्याला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तर हे या भागांमध्ये जिथे जिथे मार्जिन ॲड करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कट करून स्टिच करू शकता. आणि जर माझ्याकडून तुम्हाला याची स्टिचिंग बघायची असेल तर जेवढे जास्त लाईक्स येणार आहेत त्याच्यानुसार आपण याची स्टिचिंग लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, युजफुल वाटला का? आणि युजफुल वाटला असेल तर एक लाईक जरूर करायचं आहे. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात अगोदर मिळेल. ओके, तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.